आज वरणगाव एक हप्ताभर झालं मी मतदारसंघात फिरतोय। जवळपास माझा एक राऊंड पूर्ण झाला। आता वरणगाव आणि शेंदूरने पाचोरा चाळीसगाव मग जवळपास माझा पूर्ण जिल्हा झाला। पण वरणगावमध्ये माझे जुने संबंध आहेत। कमीत कमी 35-40 वर्षापासून या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे आणि त्या हिशोबाने आम्ही एक मीटिंग म्हणजे अशी चालू आहे की एक परिवार कसा बसला आहे त्या पद्धतीने माझी चर्चा करत आहेत। मला असं ते नगरसेवकांनी त्यांचे मतं मागतो असं वाटत नाही आहे। परिवाराशी मी बोलतो आहे अशा प्रकारचं मला इथं प्रेम भेटतं आहे। आणि सुनील भाऊ असतील, ताई असतील, हे सगळे एक आपुलकीने मला बोलवलं इथं आणि चहा पाणी सर्व केलं यांनी। पण आता रंगत येईल। तुमची आज 12 तारीख आलेली आहे। आता या जो निवडणूक आहे याच्यामध्ये रंगत येईल आणि मोठ्या प्रमाणाने आम्ही एक स्पीडने कामाला लागू। जसं आता राऊंड होऊन जाईल, मग मिटिंगा होतील, मग पर्सनल मिटिंगा होतील आणि मग जे जिव्हाळ्याचे 30-35 वर्षाचे संबंधाचे लोक आहेत त्यांच्या आशीर्वादाने या निवडणुकीत मीच निवडून येईल। हो, तुमच्यासमोर मातब्बर असे नेते उभे राहिले आहेत, भाजप पक्षाचे आहेत, बंडखोरी करणारे शिवसेनेचे आहेत। तुम्ही कसं पाहता यांच्याकडे आणि तुम्ही अपक्ष आहे स्वतः? मातब्बर काही असं तर काही वाटत नाही मातब्बर ते, कारण आम्ही भुसावळ शहरात इलेक्शन लढलो आहे। खूप मातब्बर आमच्यासमोर लढले आणि आम्ही जिंकलो आहे, म्हणून आम्ही काही विचार करत नाही मातब्बर कोण आहे। नंदूभाऊ महाजन आहेत, तेही चांगले आहेत, बिचारे माझे मित्र आहेत। पण माझं एकच म्हणणं होतं की त्यांना नगरपालिकेचं नॉलेज नाही आणि आता ते ज्या पद्धतीने फिरतायत, काळेताई फिरतायत, शरद भाऊ फिरतायत, ज्या मतदान मागतायत सर्वांना सांगतायत की आपण काय करू शकतो। पण त्यात समजा काळेताई नगरसेविका आहेत, त्यांचे पती वगैरे नगरसेवक आहेत। नंतर शरद भाऊने बी अनुभव त्यालाही नगरपालिकेचा आहे। पण नंदू भाऊचा एक मी परत बोलतो की नंदू भाऊला नॉलेज नगरपालिकेचं नाही आहे, म्हणून ते निवडून जरी आले तरी त्यांना 1-2 वर्ष अभ्यास करावा लागेल नगरपालिकेच्या बाबतीत। आणि आम्हाला अभ्यास करायची गरज नाही। ती 35-40 वर्षापासून आम्ही नगरपालिका हाताळतो आहे। संतोष भाऊ नगराध्यक्ष होते, वहिनी नगराध्यक्ष होत्या, मी नगराध्यक्ष होतो, नगरसेवक होतो, आमदार होते संतोष भाऊ। तर आम्ही नगरपालिका हाताळलेली आहे। तिथं प्रस्ताव कसे जातात, प्रस्ताव कसे मुंबईहून पास करून आणायचे, आणि बच्चू भाऊ तिथं आहेत आणि मी तिथं जर का पोचलो तर नक्कीच बच्चू भाऊ ज्या पद्धतीने बच्चू भाऊ शिवसेनेमध्ये गेले, तुम्ही अपक्ष लढताय, कसं पाहता? ते गेले मी शिवसेनेत जाणार होतो, चर्चाही झाली होती। पण हे इलेक्शन आल्यामुळे काही आमची सर्व टीम होती, त्यांनी सांगितलं बाबा आपल्याला अपक्ष फॉर्म टाकायचा आहे, कारण मग सर्व पक्षीय मला मतदान करतील। अपक्ष असल्यामुळे काय होईल, मला भाजपचे जे माझ्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत तेही मदत करतील, शिवसेनेची मदत करतील आणि प्रत्येक पक्षाचा मनुष्य मला मदत करेल। तुम्हालाच काम मतदान करावं, तुमच्याकडे काय अजेंडा आहे? असा अजेंडा म्हणजे अनुभव आहे ना 30-35-40 वर्षाचा। नगरपालिका हाताळले, भुसावळ शहर एक सुंदर शहर म्हणून आम्ही एक वेळेस केलेलं आहे आणि तिथं कॉम्प्लेक्स केलं आहे, बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण केलेला आहे। आणि चौधरी परिवारामध्ये ती क्षमता आहे फंड खेचून आणण्याची, आणि विधान भवन असो, विधान परिषद असो, ते गाजवण्याची क्षमता चौधरी परिवारात आहे अगोदरपासूनच। किती खात्री वाटते तुम्हाला विजयाची? विजयाची खात्री आता आजपासून सुरू होईल। आता 12 तारीख आहे, तर उद्या आम्ही एक 15 तारखेपर्यंत जवळपास सर्व चित्र क्लिअर होऊन जाईल आणि मग 15 नंतर मी तुम्हाला टोटल खात्री तर मलाच आहे, पण 15 तारखेला मी तुम्हाला कळवेल की माझाच विजय होईल आणि मला आताही विश्वास आहे की माझाच विजय होईल।